तुम्ही अनेकांच्या लव्ह स्टोरीज पाहिल्या असतील, मात्र गुन्हेगारांच्या लव्ह स्टोरीज याहूनही खूप वेगळ्या असतात. त्यांच्या हृदयातील अंधारामध्ये दया, आपुलकी या झाकळलेल्या असतात. त्यामुळे त्यांना डार्क हार्ट म्हणजेच काळवंडलेलं काळीज असं देखील म्हटलं जातं. रोशनी उर्फ आशू डे आणि मोनू बोपनिया या दोन गुन्हेगारांच्या लव्ह स्टोरीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नमस्कार, मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज. नागपूर म्हणजे गुन्हेगारी आणि गुन्हेगारांचं माहेरघर मानलं जातं. इथे एका गुन्हेगार प्रेयसीची गुन्हेगार प्रियकरानेच खून केल्याची घटना घडली आहे. 40 वर्षीय रोशनी उर्फ आशू डे ही मागील अनेक वर्षापासून मोनू बोपनिया या गुन्हेगारावर जीवापाड प्रेम करत होती. रोशनी उर्फ आशूवर याआधी ड्रग्जसारखे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याचबरोबर मोनूवर देखील असे मोठे गुन्हे दाखल आहेत. मोनू आणि आशू मागील अनेक वर्षापासून एकमेकाच्या रिलेशनमध्ये होते. मात्र आशूने मोनूकडे लग्नाचा तगादा लावला, पण मोकळ्या पंचीला लग्नबंधन नको होतं. रविवार फ्रेंडशिप डे होता, त्यासाठी संपूर्ण दिवसभर आशू आणि मोनू हे फिरत राहिले आणि त्या फिरण्यासोबतच त्यांनी एन्जॉय देखील केला. त्यानंतर रात्री दोघंही घरी परतले. रात्रीचे 11 वाजले होते. अचानक मोनूला आशूची आठवण आली. त्यावेळी मोनूच्या डोक्यातले विचार हे बदललेले होते आणि त्याने थेट आशूचं घर गाठलं. रात्री 11, 11:30ची वेळ होती. मोनूने आशूला आत्ताच्या आत्ता बाहेर जायचं आहे, तू चल म्हणत तिला कनान नदीवरील रेल्वे पुलावर आणलं. दोघेही तिथे बसून गप्पा मारत असतानाच आशूने अचानक विषय बदलला आणि म्हणाली, बायको असल्यासारखं असं अर्ध्या रात्री घेऊन येतोय तर लगेच लग्न का करत नाही? असा सवाल ऐकून हा शब्द मोनूच्या काळजाला तीर घुसल्यासारखा विचारांना छेद करत आरपार बाहेर निघाला. लगेच मोनूच्या डोक्यातील विचाराने रिॲक्शन दिली आणि कोणताही विचार न करता मोनूने आधी तिला मारले. मग राग आणखी उग्र झाला आणि त्याचे नियंत्रण सुटले. लगेच त्याने कनान नदीवरील उंच असणाऱ्या रेल्वे पुलावरून आशूला जोराचा धक्का देत खाली ढकलून दिले. रोशनी नदीच्या पाण्यात पडण्याआधी तिने जोराची किंकाळी दिली, पण रात्रीच्या अंधारात तिला कुणीच वाचवू शकलं नाही. मात्र या आवाजाने रेल्वेच्या ट्रॅकमनच्या लक्षात आले की कुणीतरी महिला पुलावरून पडली आहे. त्यावेळी त्याने आपल्या जवळ असणाऱ्या बॅटरी पुलाकडे फिरवली. त्यावेळी एक जण दुचाकीवरून जात असल्याचं दिसून आलं. लगेच त्याने ही खबर पोलिसांना दिली. त्यावेळी घटनास्थळी पोलीस आले आणि काही लोकांच्या मदतीने पाण्यामध्ये शोधकार्य सुरू केले. मात्र त्यांच्या हाती काहीच आले नाही. सोमवारी सकाळी आशूचा मृतदेह पाण्यामध्ये आढळला. त्यावेळी तिची ओळख पटवत असताना तिच्या हातावर माय लव्ह पॉयझन असं गोंदलेलं दिसून आलं. यावरून तिची ओळख पटली. लगेच पोलिसांनी तिच्या लव्ह स्टोरीची हिस्ट्री तपासली असता मोनू बोपनिया याचं नाव पुढं आलं. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास करत मोनू बोपनियाला बेड्या ठोकल्या आहेत. मात्र नागपूरच्या गुन्हेगारी विश्वामधील एका महिला गुन्हेगाराची हत्या होण्याची ही पहिलीच वेळ म्हणावी लागेल.